हाय गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? काय म्हणताय? कसा चाललाय तुमचा अभ्यास, खास करून इंग्लिशचा? तर पटपट आपण ह्या लेक्चरचा अजेंडा काय आहे समजून घेऊया. सर्वांच्या अगदी काळजाचा विषय, जवळचा विषय, सर्वांच्या आवडीचा नावडीचा विषय इंग्रजी. तर इंग्रजी अगदी शून्यापासून म्हणजे काय म्हणू आपण त्याला, झिरो पासून हिरो पर्यंत डेव्हलप करायचं कसं, ह्या गोष्टीवरती मी संपूर्णपणे ह्या लेक्चरमध्ये बोलणार आहे. प्लस ह्या लेक्चरमध्ये खास करून माझी भर असेल, प्री तर सांगणार आहेच मी, पण मेन्स कशा प्रकारे डेव्हलप केलं पाहिजे खास करून त्या बाबतीत पण मी या लेक्चरमध्ये बोलणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमचं पेन पेपर, थोडक्यात वही पेन घेऊन प्रॉपर बसा, नोट्स काढा, ऍटलिस्ट कॉमन सेन्सनं समजून घ्या की इंग्लिश आपण डेव्हलप करतोय कसं किंवा करायचं कसं. आणि ह्या सर्व लेक्चर मधून एक कंक्लुजन काढा की बाबा इंग्लिशचा अभ्यास करायचा कसा असतोय. मी तुम्हाला प्रॉपर वे सांगून देईल की अभ्यास करायचा कसा आणि तुम्ही कसा करताय ह्याचं कंपॅरिझन करा आणि योग्य मार्गावरती चालायला शिका. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टन्स. आय थिंक इम्पॉर्टन्सच्या आधी मी 3 नंबरचा पॉइंट तुम्हाला सांगू इच्छितो. काय लिहिलंय बघा बरं. मेन मिस्टेक्स स्टुडंट्स मेक विथ रिस्पेक्ट टू इंग्लिश. त्यामध्ये काय काय आहे? इंग्लिश डेव्हलप करताना मुलं काय चुका करतात नेमकं? सर्वात मेन चूक काय आहे? फोबिया. बाबा इंग्लिश अवघड आहे, असा आहे तसा आहे, किती जरी केला अभ्यास तर स्कोर होत नाही इंग्लिशचा. मुळात तुम्ही अभ्यासच करत नाही तर स्कोर कसा येईल? ज्याला फोबिया म्हणू आपण. त्याच्यानंतर सराउंडिंग ॲटमॉस्फिअर. म्हणजे काय? तुम्ही एखाद्या लायब्ररीत अभ्यास करता किंवा तुमच्या गावी अभ्यास करता किंवा तुम्ही ग्रामीण भागातला आहे. खूप लोकांचे खूप वेगवेगळे गैरसमज असतात. जसं की बघा, तुम्ही लायब्ररीत आहे, सराउंडिंगचं वातावरण बघताय, यार बाकीच्यांना कोणाला इंग्लिश मार्क पडत नाही, मग मला तरी कसे काय पडतील? मला तर कोण दिसत नाही त्याचे इंग्लिशचा पर्सेंटाईल 80-90च्या वरती जातोय, मग माझा कसा काय जाईल? सराउंडिंग इफेक्ट पडतोय तुमच्यावरती. तुम्हाला क्वांट आणि रिझनिंगला मार्क्स का चांगले येतात? त्याचं कारण असं आहे की तुम्ही सराउंडिंगला बाकीच्या व्यक्तींचे मार्क्स बघितलेत. तुमचा माइंड हे इंटरप्रेट करतोय की ह्या विषयामध्ये 90% वरती जाणं पॉसिबल आहे. पण इंग्रजीला खूप कमी लोक आहेत जे 90% वरती जातात. मग काय होतं? एकतर तुमच्या माइंडनं कधी तेवढा स्कोर बघितलेला नाही कोणाचा. मग माइंडला काय वाटतं? ऑटोमॅटिक जरी तुम्ही विचार करत नसाल तर तुमचा मेंदू हाच बोध घेतो की ह्या विषयात 90%च्या वरती जाणं अवघड आहे, कारण सराउंडिंग मध्ये तसं कोणीच नाहीये. आलं लक्षात? त्याच्यानंतर सिनियर्स खूप लोक असतात लायब्ररीत, अरे इंग्लिश तर अवघड आहे, इंग्लिश करूच नको, मार्क पडत नाहीत, आपल्याला काय समजत नाही, कॉन्व्हेंटची मुलं मार्क्स घेऊन जातात, हे होत नाही ते होत नाही, असं तसं तुम्हाला पहिलाच डिमोरलाइज करून टाकतात. मला सांगा, अभ्यास तुम्हाला करायचा आहे का त्यांना करायचा आहे? तुम्ही ऐकताय कोणाचं? मग कळतंय मी काय म्हणतोय नेमकं? जे तुम्हाला XYZ काही लोक आहेत ज्यामध्ये सिनियर्स येतात किंवा तुमच्या आसपासचे कलिग आहेत, तुमचे लायब्ररीतले, तुमच्या सोबत अभ्यास करतात, ज्यांना आपण ऍस्पिरंट म्हणू. खूप लोक असे आहेत की नुसतं निगेटिव्हिटी पसरवतात की बाबा इंग्लिश अवघड, असं तसं. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. पोस्ट तुम्हाला काढायचे. इंग्लिशला घाबरतात त्यांना नाही काढायची पोस्ट. आलं लक्षात? त्याच्यानंतर काय लिहिलंय बघा. सम XYZ गिव्हिंग मॅक्झिमम इम्पॉर्टन्स टू कॉम्बो. काही लोक असतात समाजात, कुठलीही एक्झाम झाली की ग्रुपला पहिला पोल असतोय कॉम्बो. अरे भाई, काय आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही फक्त कॉम्बो प्रेमीच राहणार आहे का? कॉम्बो प्रेमींचे दिवस गेलेले आहेत, हे नीट लक्षात ठेवा. आय रिपीट, कॉम्बो प्रेमींचे दिवस संपलेले आहेत. का? कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणारा जवळजवळ 90% जनतेचा क्वांट आणि रिझनिंग चांगलंच आहे. कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तुम्हाला, तर जे बाकीच्या जनतेला येते ते तुम्हाला आलंच पाहिजे. आणि जे बाकीच्यांना येत नाही त्यातलं एक ऍटलिस्ट 60 ते 70% तुम्हाला आलं पाहिजे. तुम्ही बरोबर पोस्ट घेऊन जाताय. आता बँकिंगशी कसा संबंध जोडू याचा मी? तर असं क्वांट रिझनिंग सगळ्यांना येते, ते तुम्हाला आलंच पाहिजे. जर तेच येत नसेल तर तुम्ही ऑलरेडी कॉम्पिटिशनच्या बाहेर आहात. पण ते आलंच पाहिजे आणि पोस्ट काढण्यासाठी एक्स्ट्रा इंग्लिश आणि चांगलं पाहिजे तुमचं. काही लोक म्हणजे मी बघतोय, ऑब्झर्व करतोय ना, खूप ऍस्पिरंट्स असतात की ते भटकतात. असं इंटेन्शनली ना स्लो पॉइझनिंग केलं जातं की कॉम्बो महत्वाचा आहे, कॉम्बो महत्वाचा आहे. अरे OICL ची प्री झाली, NIC ची प्री झाली, काय म्हणजे नॅशनल लेवलची एक्झाम झाल्या तरी ग्रुपवरती पोल एकच येतो, कॉम्बो किती? बाई इंग्लिशला तुम्ही किती निग्लेक्ट करणार आहात? ह्या गोष्टीमुळे होतं काय माहितीये का?
ऍज अ ऍस्पिरंट म्हणून तुमच्या मनावरती काय परिणाम पडतो? बाबा सगळीकडे सगळ्या ग्रुपवरती बँकिंगच्या सगळे जेवढे महाराष्ट्रातले ग्रुप आहेत, ऑल इंडियातले ग्रुप आहेत, सगळीकडे चर्चा सुरू आहे गणित आणि बुद्धिमत्ता. इंग्रजीला काय ह्याचा अर्थ काय होते? एखाद्या गोष्टी तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स दिला ना, जी दुसरी गोष्ट आहे ऑटोमॅटिक तिचं महत्व कमी होतं. म्हणजेच क्वांट अँड रिझनिंगला एक्सेस महत्व दिल्यामुळं इंग्लिशचं महत्व ऑटोमॅटिक तुमच्या मनात कमी होतं. आणि जाणून बुजून कधी कधी हे कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आलं लक्षात? कॉम्बो प्रेमी व्हायचं नाही. कॉम्बो ही गरज आहे पोस्ट काढण्यासाठी. मिनिमम काय म्हणा आपण त्याला, एक सपोज पकडून चला एक्झाम मध्ये पास व्हायसाठी 35% पाहिजेत तुम्हाला, बोर्डामध्ये म्हणा किंवा 8वी-9वीला. पण रँक मध्ये येण्यासाठी 70-80% पाहिजेत किंवा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटण्यासाठी 70-80% वरती पाहिजेत. तर ते 35% म्हणजे बेअर मिनिमम तुम्हाला एवढे पाहिजेतच. रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल देतोय बरं का मी. ते बेअर मिनिमम पर्सेंटेज म्हणजे क्वांट आणि रिझनिंग तेवढे ते तुम्हाला आलंच पाहिजेत विषय. आणि वरती चांगलं कॉलेज म्हणजे पोस्ट मिळण्यासाठी इंग्लिश करणं गरजेचं आहे. इरिलेव्हंट मार्क्स खूप लोक आहेत हॉलिवूड सोडून दुसरं सगळं देत बसतात. हा मान्य करतो, गाईडली एक 50-60% रिलेव्हंट आहे, स्मार्टकडे पण सेम 50-60%च रिलेव्हंट आहे, प्रॅक्टिस मॉक एक 60-70% रिलेव्हंट आहे म्हणू शकता. हॉलिवूड एक 80% पर्यंत 80-90% पर्यंत रिलेव्हंट आहे. ते हॉलिवूड सोडून बाकीच्याच 10च्या 10 मॉक गाईडली, 10च्या 10 मॉक देणार स्मार्ट किडा, प्रॅक्टिस मॉक. अरे मला सांगा तुमचं ऍक्च्युअल जजमेंट कधी होईल कॉम्पिटिशनचं? त्या प्लॅटफॉर्मवरती बेअर मिनिमम 10-15 हजार तर पोरं पाहिजेत. तरच तुम्हाला कळेल की तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये कुठं स्टँड करताय. उगाच 100-200 मुलं आहेत प्लॅटफॉर्मवर किंवा 5-6 हजार मुलं आहेत, 5-7 हजार मुलं आहेत, कॉम्पिटिशनचा एक्झॅक्ट अंदाज येत नाही तुम्हाला. तुम्हीच विचार करा, सपोज NICL EO देताय तुम्ही, पूर्ण भारतामध्ये सपोज 4-5 लाख मुलं त्या एक्झामला बसणार आहेत आणि त्या प्लॅटफॉर्मवरती खूप कमी लोक देत असतील मॉक टेस्ट, तर काय उपयोग आहे सांगा मला? तुम्हाला एक्झॅक्ट जजमेंट येणार नाही की तुम्ही कुठं आहात नेमकं कॉम्पिटिशन मध्ये. त्यामुळं हॉलिवूड का सजेस्ट करतोय, काश्मीर पासून पूर्ण कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसापर्यंत जे जे लोक बँकिंग करतात त्या प्रत्येक व्यक्तीकडं किंवा ज्यांचं सिलेक्शन झालंय या टेरिटरी मधल्या प्रत्येक व्यक्तीने हॉलिवूडचे मॉक दिलेले आहेत. मग ट्रायड अँड टेस्टेड मेथड असताना तुम्ही दुसरा प्लॅटफॉर्म कडे का जाताय मला सांगा? म्हणजे कसं झालं माहितीये का, बँकिंग करणारा प्रत्येक जण हॉलिवूड वापरतोय असं नाहीये, पण सिलेक्शन झालेला प्रत्येक जण हॉलिवूड वापरतोय. रिलेव्हंट आहे हॉलिवूड, त्यामुळे म्हणतोय मी सिलेक्शन पाहिजे तर रिलेव्हंट सोर्सेस फॉलो करा. त्याच्यानंतर काय, कंपॅरिझन फेलो स्टुडंट्स अँड देन एक्सक्युजेस. सांगितलं कंपॅरिझन करता तुम्ही लायब्ररीत, अरे कोणा स्कोर येत नाही माझं तर कसा येईल, मग एक्सक्यूज देता, यार कोणाच येत नाही, कोणच इंग्लिश अभ्यास करत नाही, मी कशाला करू. इनजस्टिस लिहिलंय मी. मग तुम्ही त्या विषयावरती अन्याय करता. आणि माझं कायमचं वाक्य आहे, जर अभ्यास करताना तुम्ही एखाद्या विषयावरती अन्याय केला तर रिझल्टच्या दिवशी तो विषय तुमच्यावरती अन्याय करणार. गॉट इट? जो फोबिया ही कन्सेप्ट आहे ना, एक सिंपल वाक्य सांगतो, यशस्वी होण्यापासून तुम्हाला रोखणारी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असेल तर ती भीती. एखाद्या विषयाची असणारी भीती ही तुम्हाला यशापासून रोखते. त्यामुळे ती भीती इंग्लिशची मनातून पूर्णपणे काढून टाका. इंग्लिश डेव्हलप करणं खूप इझी आहे. कसं? क्वांट रिझनिंगला पहिला शिकावं लागतं आपल्याला, मग दिमागमध्ये प्रोसेसिंग करावं लागतं आणि मग आउटपुट द्यावा लागतो. इंग्लिश तसं नाहीये. इंग्लिश बस तुम्ही करत राहा, जास्त प्रोसेसिंग करायला लागत नाही. 4 महिन्यामध्ये इंग्लिश प्रॉपर डेव्हलप होते. आणि एक काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक आहे, खऱ्या आयुष्याशी एक्झॅक्ट संबंध आहे असं नाही, पण त्याच्यातून तुम्ही काय बोध घेऊ शकता हे लक्षात ठेवा त्या स्टोरीमधून. तर ती स्टोरी अशी आहे, जंगलात सर्वात उंच कोण? जिराफ. सर्वात धिप्पाड कोण? हत्ती. सर्वात चतुर आणि धूर्त कोण? कोल्हा. सर्वात चपळ किंवा वेगवान कोण? चित्ता. मग जंगलचा राजा सिंह कसा? कोणतरी सिंहाला एका दिवशी विचारलं की तू जंगलचा राजा कसा काय? सिंहाचं उत्तर आलं, मला वाटतंय म्हणून मी राजा आहे.
प्रश्न हा आहे की सिंहाला वाटतं म्हणून तो राजा आहे. सायमल्टेनियसली तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे जास्त. तुम्हाला वाटतं ना की तुमचं इंग्लिश डेव्हलप झालं पाहिजे, बस दॅट्स इट. एकदा का इंग्लिश डेव्हलप झालं, क्वांट रिझनिंग चांगल्या लेवलला असेल, तुम्हाला बँकिंग स्पर्धा परीक्षेतला सिंह बनण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. तुम्हाला तिसरा पॉईंट झाला. आता पहिल्या पॉईंट होतो इम्पॉर्टन्स काय आहे. रियालिटी ऑफ कॉम्पिटिशन. 2021-22च्या आधीचं IBPS वेगळं होतं. तिथं इंग्लिशला जास्त महत्व देणारे लोक नव्हते. त्यामुळे काय व्हायचं, फक्त क्वांट अँड रिझनिंग वरती होऊन जायचं. पण आता रियालिटी चेंज झाली आहे. दिवसेंदिवस बघताय तुम्ही सेक्शनल वाढायला लागलाय इंग्रजीचा. त्यामुळे तुम्हाला कॉन्सिक्वेंटली अभ्यास करणं भाग आहे. त्याच्यानंतर काय बघा, न्यू कमर्स, नवीन लोक येत आहेत कॉम्पिटिशन मध्ये. आणि नवीन लोक आजकाल काय झाले, अवेअरनेस वाढायला लागलाय. इथं लिहिले बघा मी, अवेअरनेस वाढायला लागलाय कशाबद्दलचा. बाबा एवढं कळलंय की आता क्वांट रिझनिंग सर्वांना येते, इंग्लिश केल्याशिवाय पर्याय नाही. एक्झाम्पल आजपर्यंत दिलंय, आता पण देतोय. 14-15चा सेक्शनल चाललाय इंग्रजीचा. NIC लेवल तर पुढला 24चा सेक्शनल आहे, 30 पैकी 24 नॅशनल लेवलच्या एक्झामला. मग मला सांगा इंग्लिश केल्याशिवाय पर्याय आहे की नाही. इंग्लिश चुपचाप तुम्हाला करणंच आहे. इम्पॉर्टन्स खूप वाढला इंग्लिशचा. त्याच्यानंतर फॅसिलिटीज वाढल्या. आता ऑनलाईन टीचिंग. जे लोक सपोज इथं संभाजीनगरला येऊन अभ्यास करू शकत नाही, किंवा जे नॉर्थचे लोक आहेत दिल्लीला जाऊन क्लासेसला अभ्यास करू शकत नाही, जयपूरला जाऊ शकत नाही, राजस्थानवाले, UP-वाले लखनौला वगैरे, आता ऑनलाईन फॅसिलिटीमुळे काय झाले, गावखेड्यातली व्यक्ती पण क्लासेस करू शकते. सपोज मी विदर्भातला आहे पूर्ण, सपोज नंदुरबारच्या कुठल्या तरी एका जिल्ह्यातला खेड्यातला विद्यार्थी आहे मी, सपोज पकडून चला, तिथं सुद्धा मी SSC क्लास ऑनलाईन घेऊ शकतो. घेऊ शकतो का नाही. तिथं सुद्धा मॉक टेस्ट परचेस करून अभ्यास करू शकतो. इंटरनेट आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, संपला विषय. फॅसिलिटीज वाढल्या. नेक्स्ट, टॉपर्स. खूप लोक आजकाल जे इंटरव्ह्यू येत आहेत, सर्वजण सांगतायत की इंग्लिश गरजेचं आहे. आज तुमच्यासमोर मी उभा आहे. आणखी भरपूर लोक आहेत जे सांगतात तुम्हाला का इंग्लिश पाहिजे, इंग्लिश पाहिजे. ह्याच्यामुळे काय होतं, रिपीटेड बंबार्डिंग होतं आणि ऑटोमॅटिक लोकांना कळायला लागते बाबा इंग्लिश महत्वाचं आहे. नेक्स्ट, मॉक्स. मॉक्स हळूहळू चांगल्या प्रकारे डिझाईन करायला लागलेत. रिलेव्हन्सी वाढायला लागली, आणि रिलेव्हन्स जेवढी वाढेल तेवढी एक्झामला कॉम्पिटिशन वाढणार आहे. त्यामुळं इंग्लिश विसरायचं नाही, इंग्लिश केलंच पाहिजे म्हणतोय मी. माय जर्नी विथ रिस्पेक्ट टू इंग्लिश, इम्पॉर्टन्स अँड इट्स प्रूफ. मुद्दा मानलंय मी इथं. काही लोक काय म्हणतात, सर तुम्ही इंग्लिश इंग्लिश का करताय. पहिली गोष्ट, मी ठामपणे सांगू शकतोय की माझं क्वांट पण चांगलं आहे, रिझनिंग पण चांगलं आहे, आणि त्याहूनही चांगली इंग्लिश आहे. एक जनरल माझं क्रायटेरिया सांगतो, माझे मार्क्स कसे असायचे मॉक मध्ये किंवा एक्झाम मध्ये. सर्वात टॉपला असायचं इंग्लिश किंवा क्वांट. पकडून चला, मॉक मध्ये ऑलवेज क्वांट किंवा इंग्लिश दोन्ही विषयाचे पर्सेंटाईल ऑलवेज अबोव 95 असायचे. आणि रिझनिंग कधी 80 यायचा, कधी 70, कधी 90. सपोज पझल बसलं तर 90 पर्सेंटाईल, नाही बसलं तर 10-15 पर्सेंटाईल खाली. रिझनिंग होतं 80 ±10 म्हणू शकता तुम्ही, पण क्वांट आणि रिझनिंग चांगलं होतं एकदम. प्रूफ सांगायची गरज नाही. तुमच्या समोर मी उभा आहे तरी पण सांगतो, क्वांट रिझनिंग चांगला आहे, पण इंग्लिश चांगला असल्यामुळं आज किती टोटल 11 पोस्ट झाल्या, त्यात इंग्रजीचा ह्या 11 पोस्ट मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आय रिपीट, सिंहाचा वाटा इंग्रजी. प्रूफ आहे तुमच्या समोर. आणि बाकी जे लोक आहेत रँकला आली आहेत वगैरे, त्यांना विचारा, इंग्लिशला चांगले मार्क्स असल्याशिवाय तुम्ही सिलेक्शन नाही घेऊ शकत. खूप लोक असतात बघा, IBPS POला फायनल लिस्ट मधून बाहेर पडतात, RRB POला फायनल लिस्ट मधून बाहेर पडतात. क्वांट रिझनिंगला सगळे लोक ठराविक लेवललाच मार्क घेऊ शकतात, त्याच्यावरती नाही घेऊ शकत. किती पण तुम्ही हे असा तुरम खान, कितीही असा तुम्ही, क्वांट रिझनिंगचे ठराविक ठरली लेवल, त्याच्या पलीकडे मार्क नाही घेऊ शकत तुम्ही. इंग्रजीला लिमिट नाही. तुम्ही 40 पैकी 40 घेऊ शकता, 40 पैकी 30 घेऊ शकता, 40 पैकी 35 घेऊ शकता. आणि आता तर RRB, जो की आपण म्हणू शकतो क्वांट रिझनिंग वाल्यांचा गेम होता, त्या सर्वांचा IBPS न गेम केलाय. ते काय करायचे, मॅक्स टाइम द्यायचे क्वांट रिझनिंगला, स्कोर घ्यायचे आणि पुढे निघून जायचे. आता काय केलं,
IBPS न सेक्शनल टायमिंग टाकलं. ह्याचा अर्थ काय? IBPS जाणून बुजून इंग्लिशचा इम्पॉर्टन्स वाढवतोय. हा बदलता काळ आणि बदलत्या काळाची दिशा किंवा बदलत्या काळाचं वारं कुठं आहे हे तुम्ही समजलं पाहिजे. काय लिहिले वाचा बघू. सिनेक्युअर जॉब्स देन इंग्लिश मस्ट म्हणजे काय? त्या शब्दाचा अर्थ असा आहे, गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि मला काम कमी पाहिजे एकदम. जॉब ब्रँड पाहिजे, नोकरी ब्रँड पाहिजे एकदम, पगार पण ब्रँड पाहिजे, पण काम कमी पाहिजे, शिस्तीत निवांत. असे कोणते जॉब्स आहेत? सगळे इन्शुरन्सचे एओ, RBI असिस्टंट, नाबार्ड असिस्टंट. हे जॉब जर तुम्हाला पाहिजे असतील तर इंग्लिश मस्ट आहे. इंग्लिश शिवाय तुम्ही हे जॉब्स मिळवूच शकत नाही. Then how to develop English and how many days, months are required to develop English properly? मग तुमचा प्रश्न आहे, सर एवढे इंग्लिशचं महत्व आहे, किती वेळ लागेल हो इंग्लिश डेव्हलप करायला? किती दिवस लागतील? किती महिने लागतील? किती वर्ष लागतील? किती युग लागतील? असं पण काही काही लोक म्हणू शकतात. तर तुम्हाला एक अंदाजे सांगतो, इंग्लिश डेव्हलप करण्यासाठी 4 महिने सफिशियंट आहेत. 3.5 ते 4 महिने खूप झाले, खूप. जर तुम्ही बिगिनर असाल तर 4 महिने खूप झाले. 4 ते म्हणजे पूर्ण झिरो असाल तर 4.5 ते 5 महिने. सपोज तुम्ही 30% आहात, बॅचमध्ये थोडाफार अभ्यास केलाय, 3.5 महिने सफिशियंट आहे. तुम्ही एक 40% आहात, बॅच सपोज केल्या, सो केल्या बॅच, म्हणजे एक पकडून चाला एक एवढी सिरियस नाही केलेली, पण थोडंफार केलंय बॅचमध्ये, एक पकडून चाला एक 50% केलंय मी, तर तुम्हाला 2.5 महिन्यांचा वेळ लागेल मॅक्स अंदाजे, त्याच्या पलीकडे नाही लागणार वेळ जास्त. आता समजून घेऊया आपण मेन बॅटल ग्राउंड इंग्लिश. एक लक्षात घ्या, इंग्लिश डेव्हलप करण्यासाठीचे बँकिंगच्या इंग्लिशचे 3 पिलर आहेत. कोणते कोणते पिलर आहेत? कम्प्रिहेन्शन, व्होकॅब्युलरी, ग्रामर. बरोबर. मग सर हे 3 पिलर डेव्हलप कसे करायचे, स्टेप बाय स्टेप आपण बघून घेऊया. कम्प्रिहेन्शन काय लिहिले बघा बरं मी. ब्रह्मास्त्र क्रॉस रिडिंग हे एक ब्रह्मास्त्र आहे इंग्लिश मधलं. सर क्रॉस रिडिंग म्हणजे काय? हायब्रिड रिडिंग ज्याला म्हणू आपण. म्हणजे काय? सपोज 1 मेला जर तुम्ही पुस्तक वाचलं 1 तास, तर 2 मेला पेपर वाचायचा, परत 3 मेला पुस्तक वाचायचं, 4 मेला पेपर वाचायचा, 5 मेला पुस्तक, 6 मेला पेपर, अल्टरनेट डेजला. मग म्हणाल तुम्ही सर याचं लॉजिक काय आहे नेमकं? पुस्तक वाचल्यामुळे तुमचं स्पीड मेंटेन राहतं, एक लय तुमची तयार होते इंग्लिश मधली, आणि पेपर वाचल्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग लेवल वाढतं. आता पुस्तक कसे वाचायचे? रोज तुमचं बेअर मिनिमम 1 तास रिडिंग झालंच पाहिजे. मग पुस्तक कोणती कोणती वाचायची? तुम्ही सोप्या लेवल पासून सुरुवात करा. पहिल्यांदा सुधा मूर्ती घ्या, स्टोरी बेस्ड, मग रस्किन बॉन्ड घ्या, मग आर.के. नारायण. त्याच्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप करू शकता, आणि नंतर मग तुम्हाला जे पाहिजे, जो जनर आवडतो, सपोज तुम्हाला सायकोलॉजी आवडतं, फिलॉसॉफी आवडतं, सायन्स आवडतं, रिलिजियस आवडतं, स्पिरिच्युअल आवडतं, त्याची पुस्तकं वाचायला घ्या. पण एक बेसिक 10 पुस्तकं तुम्ही सोप्या लेवलची कव्हर करा, आणि मग तुम्ही जम्प करू शकता तुम्हाला आवडतंय त्या लेवलला. मग सर पेपर मधलं काय वाचायचं? 2 पेपर वाचायचे लक्षात ठेवा. ज्या दिवशी पेपरचा दिवस असेल त्या दिवशी, पेपरचा म्हणजे पेपर वाचण्याचा, न्यूज पेपरचा, त्या दिवशी 2 पेपर वाचायचे, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. सर मग त्या पेपर मधलं एक्झॅक्ट काय वाचायचं? तुम्हाला समजू दे अगर न समजू दे, एडिटोरियल पेजवरती जायचं आणि डाव्या हाताला 2 लेख असतात बघा, बारके बारके आर्टिकल्स, ते 4 वाचायचे. 4 म्हणजे काय? द हिंदूचे 2 आणि इंडियन एक्सप्रेसचे 2, असे टोटल 4 आर्टिकल्स तुमचे ऑलवेज वाचून झाले पाहिजेत. 4 आर्टिकल वाचायला सपोज तुम्हाला 30 मिनिटं लागले, राहिलेले 30 मिनिट तुम्ही पेपर मधलं काहीही वाचू शकता, जे तुम्हाला पाहिजे ते. मग तुम्ही नॅशनल न्यूज वाचा, इंटरनॅशनल न्यूज वाचा, स्पोर्ट्स वाचा, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. 1 तास बेअर मिनिमम रिडिंग झालंच पाहिजे. मग काही लोक आणि म्हणतील मला की सर मग असं करू का की अर्धा तास पुस्तक वाचतो, अर्धा तास पेपर वाचतो एकाच दिवशी? तर मी हे का नाही सजेस्ट करत. तर त्याचं कारण हे आहे की एखादी गोष्ट सेटल व्हायला ब्रेनला थोडासा वेळ लागतो. सायकोलॉजिकल जर बघायला गेलं तर जी व्यक्ती मल्टीटास्किंग करते
त्या व्यक्तीचा ब्रेन लवकर डिग्रेड होतो, म्हणजे ऱ्हास व्हायला लवकर सुरुवात होते, कॅपॅसिटी हळूहळू कमी होत जाते, जी व्यक्ती वारंवार मल्टीटास्किंग करते. आणि अर्धा तास पेपर, अर्धा तास पुस्तक, तुमचा दिमाग सारखा टास्क मध्ये स्विच होतोय. आणि जर स्विच व्हायला लागला तर तुमची लॉंग टर्म मधली मेमरी किंवा जो मेंदू म्हणू त्याचा थोडासा ऱ्हास होऊ शकतो. सायकोलॉजिकली हे सिद्ध झाले. मल्टीटास्किंग केलं तर तुमचा मेंदूचं वय लवकर वाढणार आहे. आलं लक्षात? त्यामुळे मी एका दिवसात 2-2 रीडिंग सजेस्ट नाही करत, की पुस्तक पण वाचा आणि पेपर पण वाचा. हा, तुम्ही सकाळी सोबत एक तास पुस्तक वाचा, पेपर वाचा आणि तुम्हाला वाटलं बा स्टोरी बुक आवडली, मला वाचायचं आहे, संध्याकाळी बिनधास्त पुस्तक वाचा, काही अडचण नाही. पण ऍट अ टाइम अर्धा तास हे वाचतो आणि अर्धा तास ते वाचतो असं कधीच नाही करायचं. मग काही लोक म्हणतील सर, जर द हिंदू पेपर समजत नसेल तर काय करावे? काय लिहिले बघा मी, एडिटोरियल अनालिसिस बाय फातिमा मॅम, प्रिव्हियस 10 ते 15 लेक्चर्स पर्सेंटेज वाईज एक्सप्लेन करायला सांगितले. म्हणजे काय, सपोज तुम्हाला एडिटोरियल 60 किंवा पकडून चला 70 ते 60, 70-60% खाली समजते. मॅक्स तुम्हाला 70% समजते, त्याच्यावरती समजतच नाही, किंवा 60% पकडून चला आपण. तर काय करायचं, फातिमा मॅडमचे एडिटोरियल अनालिसिस द हिंदूचे जुने लेक्चर्स आहेत, ते एक 10 ते 15 लेक्चर्स करून घ्या. हे का सांगायला लागलो मी, याचं लॉजिक समजून सांगतो मी. कसं वाचायचा पेपर, त्यातलं काय वाचायचं, फॅक्ट अँड फिगर कोणत्या लक्षात ठेवायच्या, कोणत्या सोडायच्या, कोणत्या वाक्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा, ऑथरला काय म्हणायचंय ते इंटरप्रिट कसं करायचं, त्यातून समरी कशी काढायची त्याची, वाचताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे, हे सगळं मॅडमनी प्रॉपर सांगितलंय. आणि एक 10 ते 15 जर तुम्ही लेक्चर केली एडिटोरियल अनालिसिसचे, बस सफिशियंट आहे. तिथून पुढे डायरेक्ट तुम्ही न्यूजपेपरवरती जंप होऊ शकता. आलं लक्षात? हे कोणासाठी, ज्यांना 60-70% आत समजते, म्हणजे 60% किंवा 70% समजते. 70% वरती ज्यांना समजते त्यांनी हे लेक्चर्स करायची गरज नाही, डायरेक्ट पेपर करू शकता तुम्ही. हे जुने लेक्चर्स आहेत बरं का, 5-6 महिन्यापूर्वीचे. कॉम्प्रिहेन्शन सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, सर्वात जास्त महत्वाचा. व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी कशी डेव्हलप करायची, तर बॅच सुरू असताना जेवढी केली तुम्ही ती सर्व रिवाइज करून घ्यायची 10 दिवसामध्ये मॅक्स, आणि होते रिवाइज. 10 दिवसात बॅच मधली सगळी व्होकॅब रिवाइज करणं इज नॉट ए बिग थिंग. आरामात करू शकता तुम्ही, करायची इमिडिएटली. त्याच्यानंतर काय करायचं, द हिंदूचं व्होकॅब कंपायलेशन करायचं 3 महिन्यांचं मिनिमम. एवढं 3 महिन्यांचं लेटेस्ट कंपायलेशन केलं ना तुम्ही, बँकिंगच्या अख्खं कॅलेंडर निघूपर्यंत किंवा तुमची पोस्ट निघूपर्यंत परत कोणतीच व्होकॅब करण्याची गरज पडणार नाही, जर हे 2 केलं तुम्ही तर. 3 महिने म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. किती शब्द होतील, मॅक्स पकडून चला तुमचे फार फार तर 25 ते 30 पानं होतील व्होकॅबचे, त्याच्या पलीकडे नाही होणार. 1000 पकडून चला मॅक्स. आता व्होकॅब करायची कशी, सपोज आपण पकडून चलूया 5 मे आहे सपोज आज, तर 5 मे किंवा 10 मे आहे सपोज आज. काय करायचं मग आपण, 10 मेचे सपोज मी 10 मे पासून व्होकॅब सुरू करणार आहे. तर काय करायचं मग, 10 मेचे व्होकॅब सपोज रोज 20 शब्द आहेत त्या पीडीएफ मध्ये, सपोज तुम्हाला रोज 20 शब्द करायचे. 10 मेच्या सकाळी बरोबर सकाळी 20 शब्द वाचायचे, आणि 10 मेच्या संध्याकाळी परत ते 20 शब्द रिवाइज करायचे. आणि दोन्ही रिव्हिजन मध्ये 6 तासांचा गॅप पाहिजे मिनिमम. सायकोलॉजिकली जे सांगतोय ते सायकोलॉजिकली सांगतोय, ब्रेनच्या फंक्शनिंग किंवा वर्किंग नुसार 6 तासांचा गॅप पाहिजे दोन रिडिंग्स मध्ये. परत 11 तारखेला काय करायचं, 11 तारखेचे 20 शब्द नवीन वाचण्याच्या आधी 10 तारखेचे 20 शब्द रिवाइज करायचे तुम्ही. गॉट इट? मग 11 तारखेच्या संध्याकाळी फक्त 11 तारखेचे 20 शब्द रिवाइज करायचे. 12 तारखेला काय करायचं, 12 तारखेचे नवीन 20 शब्द वाचण्याच्या आधी 10 तारखेचे 11 तारखेचे वाचायचे, आणि मग 12 तारखेचे वाचायचे. परत 12च्या संध्याकाळी काय करायचं, 12चे फक्त शब्द रिवाइज करायचे. 13 काय करायचं, 10 सोडून द्यायचं 13ला, 11, 12 वाचायचं, मग 13 वाचायचं, आणि 13च्या संध्याकाळी फक्त 13चे करायचे. असंच मग 14ला काय करायचं, 10, 11 सोडून द्यायचं, 12, 13 आणि 14 सबसिक्वेंट 2 डेज तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, खूप सोपं जाईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर रविवारी कोणतेही नवीन व्होकॅब न करता जेवढी एका आठवड्यात तुम्ही व्होकॅब केली आहे ग्रास्प, ती सगळी रिवाइज करायची एकदा डबल.
तिसरा पॉईंट काय आहे बघा, इम्पॉर्टन्स वाढला आहे ह्या पार्टचा, तुम्हाला कॉन्टेक्स्चुअल मिनिंग समजले पाहिजे आणि अर्थ पण माहित पाहिजे. डायरेक्ट होक्याबल तर काय करणार. मी या वर्षाच्या पेपरमध्ये जनरल ऑब्झर्व केले, काही काही पेपर्समध्ये मेन्सला डायरेक्ट होक्याब आली आहे. आजपर्यंत काय व्हायचं, क्लोज टेस्टला म्हणा, फिलरला म्हणा किंवा आरसी मध्ये कॉन्टेक्स्चुअल मिनिंग तुम्ही जाऊ शकता, पण दर एक मेन्स मध्ये 3-4 क्वेश्चन, 2-3 क्वेश्चन असे यायला लागले की डायरेक्ट होक्याब यायला लागली. मग काय करणार. मग एकच पर्याय, तुम्हाला अर्थ माहितच पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज ऍट ऑल. वोकॅबचा अर्थ माहित नसेल तर एकच चान्स असतो, येतंय किंवा येत नाही. अंदाजे कॉन्टेक्स्चुअल तुम्ही काहीच नाही सांगू शकत, तिथं उत्तर मारू शकत नाही. कॉन्टेक्स्चुअल तर तुम्हाला आलंच पाहिजे, महत्वाचं आहे खूप ते. पण जर तुम्हाला अजून लोकांच्या पुढे जायचंय तर वोकॅबचा मिनिंग तुम्हाला माहित पाहिजे. सगळा वोकॅब करा असं म्हणत नाही मी, लिमिटेड करा. इंग्रजीतलं काय सगळेच वोकॅब तुम्ही करणार, इम्पॉसिबल गोष्ट आहे. 2 गोष्टी सांगितलो, बॅच मधली आणि द हिंदूचं कंपायलेशन, तेवढं तरी करा. तेवढं केलं तर 99% जनतेच्या तुम्ही वोकॅब मध्ये पुढे जाणार आहात. आता मेन विषय ग्रामर. काय लिहिलंय बघा, किती व्हॅल्यू द्यायची ह्या पार्टला, इम्पॉर्टन्स. काय विषय माहितीये, ग्रामरला बँकिंग मध्ये एवढा इम्पॉर्टन्स नाहीये. सरळ सरळ, कारण तुम्हाला डायरेक्ट ग्रामरचे क्वेश्चन येत नाही. येतात कुठं, एरर डिरेक्शनला. ते पण तुम्ही रिडिंग बेसिस वरती मारू शकता, 5 पैकी 3 मारू शकता. 2 मध्ये तुम्हाला थोडंफार ग्रामरचं नॉलेज पाहिजे. मग म्हणाल सर एवढी इम्पॉर्टन्स नाही, तर मग तुम्ही लिहिलंय का. डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग, जे चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत, मग सांगितलं मी, तिथं डिस्क्रिप्टिव्ह क्वालिफाईंग आहे. ऍटलिस्ट तुम्ही क्वालिफाय तरी झाला पाहिजे त्याला. मला बेसिक सेन्स सांगा, तुम्हाला 4-5 टॉपिक कराय काय हरकत आहे. स्लॅक पिरियड आहे आता, अजून सुद्धा स्लॅक पिरियड सुरू आहे. काय करायचं तुम्हाला, टेन्स, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, ऍडव्हान्स वर्ब, पार्ट्स ऑफ स्पीच झालं, प्रिपोजिशन, कंजंक्शन, नाउन, प्रोनाउन, हेच करायचंय. कितीचा वेळ लागणार आहे, 10 दिवस. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट झाला, टेन्स तर तुम्हाला आलंच पाहिजे, त्यात नो एक्सक्यूज. जस्ट एक बेसिक सांगा मला, जर तुम्हाला एखाद्या भाषेचा काळ यूज करता येत नसेल तर तुम्ही काय लिहिणार डिस्क्रिप्टिव्हला. काय काय लोक तुमच्यातला असे लिहितात की मी उद्या जन्मणार आहे, आय विल बॉर्न टुमॉरो किंवा आय एम बॉर्न टुमॉरो. काय लिहितोय, कशाचा काहीच पत्ता नसतोय. ना वर्ब नीट माहित आहे, ना प्रोनाउन माहित आहे, ना सिंग्युलर म्हणजे काय माहिती आहे, ना प्लुरल म्हणजे काय माहिती आहे. जर माहित असेल, ऐकला असेल तरी उपयोग माहित नाही. आय विल बॉर्न इन नोव्हेंबर, काय अर्थ याला. आता तुमचा जन्म झालाय, भूतकाळातली गोष्ट आहे ती. आणि काही तुमच्यातले महाभाग डायरेक्ट लिहितात की मी उद्या जन्मणार आहे. डिस्क्रिप्टिव्हचं काय काय लोकांचे एसे वाचल्यात लिटरली ग्रुपवर मी, काय लिहितात लोक. तुम्हाला काळ येत नसेल तर तुम्ही भाषा कशी काय शिकणार आहे मला सांगा. बेसिक सांगतो, इंग्लिशला बँकिंग मधल्या कधी एक विषय म्हणून ट्रीट करू नका, भाषा म्हणून ट्रीट करा. बघा, मराठी भाषा आहे, तुमचा काळ कधी चुकतो का, का नाही चुकत. तुम्ही बोलचालीत वापरता भाषा, ती मातृभाषा आहे तुमची. मग इंग्रजी मातृभाषा आहे असं नाही, पण एखाद्या भाषेत तुम्हाला व्याकरण थोडंफार काळासंबंधी माहित नसेल तर तुम्ही एखादं वाक्य फ्रेम तरी कसं काय करू शकता. वाक्य बनवायला सब्जेक्ट लागतं, वर्ब लागतं, ऑब्जेक्ट लागतं, हे तर तुम्हाला माहित पाहिजे. बेसिक सेन्स आहे. देअर इज 2 बॉयज, काय अर्थ आहे जर तुम्हाला इज आणि आर माहित नसेल तर. इज कुठे वापरतात, सिंग्युलरला की प्लुरलला. आर कुठे वापरतात, सिंग्युलरला की प्लुरलला. ह्या गोष्टी बेसिक माहित नसतील तर तुम्ही इंग्लिशमध्ये 250 वर्ड्सचा किंवा 300 वर्ड्सचा एसे कसा लिहिणार आहात. फॉर्म्युलेटर तुम्ही कसं लिहिणार आहात. खूप लोकांचे एनआयएसएल उच्चतर स्पेशलिस्ट मधले सेक्शनल गेले, लिटरली सेक्शनल. 20-20, 30-30 मेन्सला लीड असून सुद्धा त्याने सेक्शनल क्वालिफाय नाही करू शकले. वाईट वाटतं अशा लोकांचं मला खूप. मग आता काय आणि कसे करायचं सांगतो. स्पेसिफिक टॉपिक सांगितलं मी, ठराविक टॉपिक आहेत. मी तुम्हाला काय ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करा, डायरेक्ट इनडायरेक्ट करा, नरेशन असलं काहीही सांगत नाही. क्वेश्चन टॅग करा, काहीच नाही सांगत. बेसिक 4-5 टॉपिक आहेत, ते करून घ्या. मग काय करायचं नेमकं, सपोज जर केलं नसेल तर करून घ्या ग्रामर, आणि जर केला असेल तर रिव्हिजन कुठनं करायची. आता रिव्हिजन करू शकता. फातिमा मॅडमचं ना ग्रामर एक्सप्रेस म्हणून प्लेलिस्ट आहे बघा,
काय आहे त्यामध्ये? ग्रामरचे सगळ्या रिव्हिजन करून घेतले. बँकिंगला जे जे ग्रामर गरजेचं आहे त्या सगळ्याची रिव्हिजन करून घेतल्या. मॅक्स 10 तासात अख्ख्या ग्रामरची रिव्हिजन होऊन जाते ह्या प्लेलिस्टमुळं. मॅक्स 10 तास म्हणतोय मी. मग मला सांगा ताण का घेताय तुम्ही? अजून सुद्धा स्लॅक पिरियड सुरू आहे, 2-3 महिने वेळ आहे. सगळं तुम्ही सगळीकडे विचार फिरता, असं ग्रामर करू का नको, कसं करू, काय करू. 10 तास फक्त वेळ द्या, ग्रामर खतम. का लोड घेताय तुम्ही एवढा मग त्या ग्रामरचा? डिस्क्रिप्टिव्ह सांगितलं मी. त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हला काय करा, आतापासूनच महिन्यातनं एक 4-5 एसे किंवा लेटर लिहायला सुरुवात करा. आणि काय करायचं चेकिंगला, ChatGPTला कॉपी पेस्ट करा आणि द्या त्याला प्रॉम्प्ट. बाबा मी IBPSचा पेपर देतोय, त्या पेपरमध्ये कशाला महत्व आहे जास्त? ग्रामरला आणि स्पेलिंगला. कंटेंटला 3rd नंबरला महत्व आहे. तर तू त्या रिस्पेक्टनुसार चेक कर आणि मला सांग कुठं कुठं होत आहेत चुका. ChatGPTचा LLMचा उपयोग करा. खूप चांगला उपयोग होते ChatGPTचा म्हणा, परप्लेक्सिटी झालं किंवा जेमिनी झालं. चांगला उपयोग करा. अभ्यासासाठी उपयोग करून घ्या तुम्ही त्याचा. बॅटल ग्राउंड मेन. हेडिंग टुवार्ड्स बॅटल ग्राउंड म्हणजे काय? तुम्हाला व्होकॅब सांगितलो, कॉम्प्रिहेन्शन सांगितलो, ग्रामर झालं. आता मेन पॉइंट डेव्हलप. हे सगळं तुम्ही बेस तुमचा डेव्हलप केलाय. ते व्होकॅब, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन हे काय होतं? सपोज तुम्हाला एक घर बांधायचं आहे. डायरेक्ट तुम्ही 4 भिंती आणून उभा केल्या. हा, ही एक भिंत, ही एक भिंत, ती एक भिंत, ती एक भिंत, झालं घर आणि वरनं स्लॅब टाक, खतम. घर असं होतं का? नाही. त्यासाठी पहिला विटा उभाराव्या लागतात. विटावर विटा करून त्यामध्ये सिमेंट वाळू मिक्स करून त्या पक्क्या बसवून मग भिंत तयार होते आणि मग त्यांचं घर तयार होतं. तर ते व्होकॅब, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन हे सगळं बेसिक होतं पूर्ण. तुमच्या भिंती, तुमच्या विटा हे सगळं तयार करण्याचं, तुमचं पक्क भिंती पक्क करण्याचं काम होतं. आता हे जर कंपॅरिझन करायला गेलं तर घर उभा कसं करायचं तुमच्याकडं, म्हणजे थोडक्यात काय, युद्धाला जाण्यासाठी जी जी शस्त्र लागतात ती कॉम्प्रिहेन्शन, व्होकॅब आणि ग्रामर ही 3 शस्त्र होती. तुम्ही शस्त्र तर शून्यातून तयार केली. आता युद्ध लढायचं कसं, त्या शस्त्रांचा वापर करून लढायचं कसं हे इथं सांगणार आहे मी. कसं लढायचं? तर तुम्हाला लेक्चर्स बघायचे आहेत. काळजी करू नका. तुम्हाला वाटेल सर हे खूप सगळं सांगायला लागलाय, मी कसं मॅनेज करायचं ते सगळं तुम्हाला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सगळं सांगून देतो. हे काय सगळं ऍट अ टाइम नाही करायचं. कोणती स्टेप झाल्यावर कोणती स्टेप करायची, त्याच्यानंतर काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगेल. थोडंसं धीर धरा. लेक्चर्स करायचे तुम्हाला प्रीचे 25. आता मी कोणाचं केलं, सपोज मी फातेमा मॅडमचं केलं होतं. तर काय केलं होतं लेक्चर्स, प्री लेवलचे 25 लेक्चर करायचे. मॅडमचे 160 के 159 सेशनची एक प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये कसं केलंय माहिती आहे का? सपोज प्री लेवल पॅराजंबल, प्री लेवल फिलर्स, प्री लेवल क्लोज टेस्ट, प्री लेवल RC, प्री लेवल ट्रिकी RC, प्री लेवल मॉडरेट RC, मग मेन्स पॅराजंबल, मेन्स RC, असं त्यामध्ये सगळं सेशन घेतलेत. प्लस SBI PO प्रिव्हियस इयर पेपर, प्री IPS PO प्रीचा आधीचा पेपर, RBI असिस्टंटचा आधीचा पेपर, मग SBI PO मेन्सचा पेपर आधीचा, प्रिव्हियस इयर पेपर ज्याला म्हणू आपण, किंवा IPS PO प्रिव्हियस इयर पेपर, असे सेशन्स घेतलेत. तर त्यामध्ये तुम्हाला प्री लेवल डेव्हलप करण्यासाठी प्रीचे 25 लेक्चर करायचे, टोटल 25 करायचे. त्या 25 मध्ये सेग्रिगेशन कसं पाहिजे, 12 टॉपिक वाईज करायचे. 12 टॉपिक वाईज म्हणजे काय, आणि 13-14 मॉक्स किंवा PY प्रिव्हियस इयर पेपर बघायचे. म्हणजे काय, सपोज तुम्हाला RCचे 1-2 लेक्चर बघा प्री लेवलचे, पॅराजंबल 1-2-3 बघा, क्लोज टेस्ट 2-3 बघा, फिलर्स 2-3, मॅच द कॉलम्स 1-2, झाले 12. आता ह्यामध्ये तुम्ही आणि कसं स्मार्टली प्ले करू शकता. तुम्हाला वाटते तुम्हाला RC येतोय, RCचे 2च बघा. तुम्हाला वाटतं तुम्हाला पॅराजंबल अवघड जाते, पॅराजंबलचे 4 लेक्चर बघा. तुम्हाला वाटतंय की मॅच द कॉलम खूप सोपा आहे, एखाद लेक्चर बघून सोडून द्या. तुम्हाला असं फील होतोय की क्लोज टेस्ट सर मला जरा अवघड जाते, त्याचे 3 लेक्चर बघा. ह्याला म्हणायचं कस्टमायझेशन. आपल्या गरजेनुसार कस्टमायझेशन करता आलं पाहिजे. आणि 13 ते 14 मॉक किंवा प्रिव्हियस इयर पेपर म्हणजे काय, 13-14 लेक्चर्स बघा, प्रिव्हियस इयर पेपर बघा. मॅडमने घेतलेत SBI PO प्री पेपर किंवा IPS PO प्री पेपर.
किंवा मॅडमनी डायरेक्ट मॉक्स घेतल्यात 30 क्वेश्चनच्या, SBI PO प्री मॉक, IBPS PO प्री मॉक, क्वेश्चन दिलेत आणि टायमर दिलाय, त्या फक्त तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत बस, बाकी काही करायचं नाही. का? हे लेक्चर म्हणतोय मी, इंग्लिश विदाउट प्रोसेस करता फक्त तुमच्या ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप होऊ शकतं. 1 मिनिटाचा ब्रेक घेतो फक्त मी. हॅलो हॅलो. हा, प्रीच झालं. त्याच्यानंतर मेन्सचं काय करायचं? मेन्सचे 30 बघा, प्रीजी काय सांगितलंय 25, पण मेन्सचे 30 लेक्चर बघायचे आहेत तुम्हाला. त्या 30 मध्ये कसं सेग्रिगेशन आहे, 15 टॉपिक वाईज, सेम जसं मगाशी सांगितलं तसं. जे सोपं जाते त्याचं एखादं बघा, आणि जे अवघड जाते त्याचे 3-4 लेक्चर बघा, आणि 15 मॉक्स किंवा प्रिव्हियस इयर पेपर बघायचे. सेम मेन्सचे मॉक बघा मॅडमने घेतलेल्या, किंवा 15 प्रिव्हियस इयर पेपर बघा मॅमने घेतलेले, सफिशियंट आहे. आणि ह्यात एक मॅटर काय माहिती आहे, इंग्लिशचा मेन कन्सिस्टन्सी खूप मॅटर करेल तुमची. मिनिमम 45 दिवस तुम्हाला लेक्चर करायचंय, आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर 45 दिवस तुम्ही स्ट्रिक मेंटेन केली, ती स्नॅपचॅटची स्ट्रिक मेंटेन करण्यापेक्षा ह्या लेक्चरची स्ट्रिक मेंटेन केली, तर आयुष्यात तुमचं भलं होईल. त्यामुळं एवढी तुम्हाला गॅरंटी देतो की 45 दिवस जर तुम्ही रोज न चुकता लेक्चर केलं, तर तुमच्या प्री आणि मेन्स दोन्हीही मॉकचा स्कोर मिनिमम 80% आल्याशिवाय राहणार नाही. 80च्या वरती असाल ऑलवेज. फक्त कंडिशन काय आहे, ते 3 पिलर तुमचे तयार पाहिजेत. आणि ज्यांनी प्रॉपर सगळे 50-55 लेक्चर केले आणि मी जसं खाली सांगाल तशा मॉक दिल्या, आय अश्युअर यू 90% वरती स्कोर राहील तुमचा कायम. त्याच्यानंतर हाऊ टू हँडल ऑल दिस, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सर तुम्हाला एवढं सगळं सांगितलंय, तुम्ही सगळं हँडल कसं करायचं नेमकं? मग सगळं तुम्ही वोकॅब सांगितलं, ग्रामर सांगितलं, लेक्चर सांगितले, सगळं आम्हाला जमणार कसं? ऐका आता नीट समअप करतोय मी काय काय सांगितलं आणि काय काय करायचंय तुम्हाला. बघा, रीडिंग तुमचं कॉम्प्रिहेन्शनचं रोज सुरू राहणार आहे. रोज 1 तास तुमचं रीडिंग पाहिजे. ते झालं. मग एक 10-15 दिवस काय करायचं, सपोज तुम्हाला द हिंदू समजत नसेल तर 10 ते 15 दिवस रीडिंग पण ठेवायचं 1 तास, आणि हे लेक्चर पण 1 तास करायचं, एडिटर अनालिसिस 10 ते 15. ओके. त्याच्यानंतर ज्यांना वाटते की मला हे करायची गरज नाही, त्यांनी डायरेक्ट रीडिंग सुरू ठेवायचं रोज, व्होकॅब सुरू ठेवायचे रोज, आणि ग्रामर आत्ता स्लॅक पिरियड मध्ये करून घ्या एक 10-15 दिवसात. पण रोज काय काय करायचं, रीडिंग, व्होकॅब आणि डायरेक्ट लेक्चर सुरू करा तुम्ही. ज्यांना वाटते की द हिंदू पेपर मला 60-70% वरती समजतोय, त्यांच्यासाठी म्हणतोय मी. ज्यांना समजत नाही त्यांनी काय करायचं, रीडिंग वगैरे व्होकॅब सुरू ठेवाच, पण एक 10 दिवस 15 दिवस हे करा. आणि हे झाल्यानंतर हे 10-15 झाले, हे फक्त बंद करायचं, आणि त्याच्या जागी हे लेक्चर सुरू करायचे. गॉट इट? आलं लक्षात मी काय म्हणतोय नेमकं? बघा, कॉम्प्रिहेन्शन मधलं रीडिंग रोज सुरू ठेवायचं, इटरलिसिस, आणि तुम्हाला हे जर सपोज तुम्हाला जर 70% वरती समजते आणि ह्याचे 10-15 लेक्चर केले, तर तुमच्या नॉलेजमध्ये भरच पडणार आहे.
अजून चांगली लेवल होणार आहे तुमची इंग्लिशची. ते लेक्चर झाल्यानंतर मग हे सुरू करा प्री लेवलचे, आणि मग त्याच्यानंतर मेन्स सुरू करा. प्रीचे एक 25 संपवा, त्याच्यानंतर मेन्सचे सुरू करा. आता मेन पॉइंट, मॉक कधी स्टार्ट करायचा, खूप महत्वाचं. काय लिहिले बघा, प्री लेवलचे 15 लेक्चर्स झाल्यानंतर प्रीचे मॉक स्टार्ट करू शकता. एक 15 लेक्चर होऊ दे, टॉपिक वाईज एक 12 आणि एक 3-4 मिक्स करा, त्याच्यानंतर तुम्ही प्री लेवलचे मॉक सुरू करू शकता. आणि मेन्सचे 20 लेक्चर्स झाल्यानंतर मेन्सचे मॉक स्टार्ट करू शकता. म्हणजे टॉपिक वाईज 15 आणि प्रिव्हियस इयर पेपर किंवा मॉक टेस्ट मॅमने घेतलेला एक तुम्ही 5 ते 6 केला, त्याच्यानंतर तुम्ही मॉक सुरू करू शकता मेन्सच्या डायरेक्ट. मग त्यावेळी मॉकची फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, क्वेश्चन सिलेक्शन आणि कोणती मॉक कोणती हे सांगितलोय, फ्रिक्वेन्सी कशी ते पण सांगतो मी. इथे लिहिलंय बघा, मॉक स्टार्ट केल्यानंतर, थांबा दिसते, हा मॉक स्टार्ट केल्यानंतर अल्टरनेट स्ट्रॅटेजी पाहिजे तुमची. म्हणजे मॉक लेक्चर कसं करायचं. सपोज तुमचे एक 15-20 लेक्चर प्रीचे झाले, 15 लेक्चर प्रीचे झाले, मग काय करायचं, 2 दिवस एखादे लेक्चर बघायचे आणि 2 दिवसात एक इंग्लिश सेक्शनल द्यायचे, मॉक त्याचं अनालिसिस करायचं. सेम ज्यावेळी मेन्सला जाल त्यावेळी, सपोज तुम्ही मेन्सला शिफ्ट व्हाल, एक 20-25 दिवसानंतर तुम्ही मेन्सला शिफ्ट व्हाल, त्यावेळी सेम एक मेन्सचे 20 लेक्चर झाले की मग काय करायचं, हा मेन्सचे एक सपोज 20 लेक्चर झाले, मग काय करायचं, सेम अल्टरनेट 2 दिवस लेक्चर बघायचं 20 दिवसानंतर, मग एक मॉक द्यायची सेक्शनल मेन्स लेवलची. पहिला आरबीआय असिस्टंट द्या, एक 10-12 5 ते 6 आरबीआय असिस्टंटच्या संपवा, मग आरआरबी क्लर्क घ्या, मग आरआरबी पीओ घ्या, आयपीएस क्लर्क, एसबीआय क्लर्क, मग कसंही खेळू शकता. परत 2 दिवस लेक्चर करायचं, एक मॉक द्यायची. असं लेक्चर मॉक अशी फ्रिक्वेन्सी सुरू ठेवा तुम्ही. आणि जसे तुमचे सगळे लेक्चर संपतील तुम्हाला ऑटोमॅटिक जाणीव होईल की तुम्ही काय कमावलंय गेल्या 45 ते 50 दिवसामध्ये, तुम्ही किती मोठी गोष्ट कमावली आहे. एवढी गॅरंटी देतो, जर तुम्ही कन्सिस्टंटली केलं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करणाऱ्या बँकिंग मधल्या 70 ते 80% लोकांच्या तुम्ही समोर जाल कॉम्पिटिशन मध्ये. मॉकचं कळलं. आता मला सर अनालिसिस कसं करायचं, अनालिसिसचा एक सेपरेट व्हिडिओ टाकून देतो मी, मॉकचं अनालिसिस करायचं कसं नेमकं. आता काय लिहिले बघा बरं, क्वांट आणि एलआर सारखे नाही इंग्लिश, अलग से ट्रीट करना पड़ेगा उसको, बिकॉज एग्जाम्पल ऑफ सिंप्लिफिकेशन, पझल अँड डिफरन्स इथं डिफरंट नाही, डिफरन्स पाहिजे अजून, ते दुरुस्त करायचं राहिलं मला विथ रिस्पेक्ट टू आरसी क्लोज टेस्ट. काय म्हणतोय मी असं की क्वांट आणि एलआर सारखी डेव्हलपमेंट नाही इंग्लिशची. बघा तुम्हाला सपोज आज सिंप्लिफिकेशन शिकवलं, सपोज आज सरांनी सिंप्लिफिकेशन शिकवलं, तुम्ही उद्या लगेच ते शिकून इमिडिएटली प्रॅक्टिस करू शकता, अप्लाय करू शकता. आणि एक 100 गणित आज संध्याकाळी सोडवली, उद्या तुम्ही सिंप्लिफिकेशन फोडणार, 100% फोडणार. सपोज आज सरांनी पर्सेंटेजचे टियर 1 लेवलचे कन्सेप्ट शिकवल्या आणि त्याचे एक्झाम्पल शिकवले एक 10-15, तुम्ही रूमला गेला किंवा लायब्ररीला गेला, लगेच त्याचे एक 50 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आणि दुसऱ्या दिवशी जर तुमच्या समोर पर्सेंटेजचं टियर 1चं गणित मी टाकलो कुठल्याही पुस्तकातलं कुठल्याही मॉक मधलं, तुम्ही ते गणित सबशेल फोडणार आहे, संपूर्ण फोडणार आहे तुम्ही. सेम आहे पझल, सरांनी पझल शिकवले, एक 4-5 दिवस लेक्चर केलं तुम्ही, सपोज आज एका टाईपचं पझल शिकवले, कसं करायचं काय करायचं, तुम्ही लगेच ते अप्लाय केलं, तुम्हाला कळलं, घरी गेल्या गेल्या 20 पझल सोडवले, दुसऱ्या दिवशी सेम टाईपचं पझल दिलं तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. सेम केस आहे सुलभ, आज सिलॉग शिकवलं, तुम्ही लगेच प्रॅक्टिस केली, इव्हन त्याच दिवशी संध्याकाळ जर सिलॉग दिलो तर तुम्ही सिलॉग फोडणार आहे सगळं. आलं लक्षात. पण इंग्रजीत असं नाही. किंवा तुमचं मार्क मध्ये कळते माझं सिंप्लिफिकेशनला चुकतंय, सिंप्लिफिकेशन माझा काही वेळ लागायला लागलाय, तुम्ही लगेच मागा आला, कन्सेप्ट रिवाइज केल्या सिंप्लिफिकेशनच्या, टेक्निक्स रिवाइज केल्या, 50-100 गणित सोडवून काढले, सिंप्लिफिकेशन मॉक मध्ये गेला, लगेच फोडणार आहे तुम्ही. डेव्हलपमेंट लगेच होणार आहे. किंवा तुमचं डीआय चुकायला लागले मॉक मध्ये किंवा एक्झाम मध्ये, लगेच मार्क गेला तुम्ही, डीआय रिवाइज केलं, टेक्निक्स कन्सेप्ट रिवाइज केल्या, प्रॅक्टिस केलं, लगेच फोडणार आहे तुम्ही येऊन. इंग्लिश तसं नाही. आरसी चुकतोय लगेच मागे जातो, रिवाइज करतो, प्रॅक्टिस करतो आणि आरसी फोडतो, फुटत नाही. किंवा पॅराजंबल चुकतंय लगेच जातो, कन्सेप्ट रिवाइज करतो, 20-25 पॅराजंबल मारतो, लगेच मार्क मध्ये बरोबर येईल, येत नाही.
त्याचं कारण सांगतो काय नेमकं. इंग्लिशला बघा ठराविक टाईपचे क्वेश्चन तुमचे सारखे चुकतात. मग तुम्ही ते चुकलं म्हणून त्या ठराविक टॉपिकचं लेक्चर केलं, टेक्निक शिकल्या, तरी पण ते क्वेश्चन चुकतात मॉकमध्ये. तुमच्यापैकी खूप लोकांचं असं होत असणार आहे की यार हे चुकतंय मला माहितीये, मी मागं जातोय किंवा जाते, परत एवढी प्रॅक्टिस करतोय आणि परत येऊन मॉकला येतोय, तरीही ठराविक चुकतातच. ह्याचं कारण असं आहे, क्वांट किंवा रिझनिंग टॉपिकवर डिपेंड आहेत, सिंगल टॉपिकवर. इंग्लिशचा विषय कसा आहे, आरसी, पॅराजंबल हे एका पिलरवर डिपेंड आहेत. 3 पिलर सांगितलं मी, कॉम्प्रिहेन्शन, व्होकॅब, ग्रामर. जर तुमचा एखादा पिलर वीक असेल ना, तर त्या पिलरवर डिपेंड असणारे हर एक टाईपचे क्वेश्चन तुमचे चुकणार. सपोज तुमचं रिडिंगच वीक आहे, तर तुम्हाला ना आरसी चुकणार, तुमचं पॅराजंबल चुकणार, तुमचं क्लोज टेस्टला तुम्हाला डॉट मिनिंग लागणार नाही, त्या क्लोज टेस्टमध्ये दिलंय काय का, किंवा तुमचं मॅच द कॉलम मध्ये कॉन्टेक्स्चुअल मिनिंगच कळन तुम्हाला. ह्याचा अर्थ काय आहे, तुमचं कॉम्प्रिहेन्शनचा पिलर वीक आहे. लगेच आरसी वीक आहे म्हणून मी आरसी प्रॅक्टिस करतो मागे येतो, नाही. ज्या टाईपचा क्वेश्चन तुमचा चुकतोय तो टाईप कोणत्या पिलरवरती डिपेंड आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि तो पिलर स्ट्रॉंग करायला पाहिजे तुम्हाला. सपोज तुमचं क्लोज टेस्ट मधली व्होकॅब चुकायला लागले सारखे, किंवा पकडू चला आरसी मधली शून्य मॅन्टेन चुकायला लागले, कॉन्टेक्स्चुअल मिनिंग लागणार तुम्हाला. मग काय करायचं, तुमचं व्होकॅब्युलरीचा पिलर वीक आहे, व्होकॅब्युलरी रिवाइज करून या. लक्षात आलं का. इंग्लिशचे ठराविक टाईप आहेत ना सगळे, ते ठराविक त्या 3 प्रकारच्या कोणत्याही 1-2 पिलर वरती डिपेंड आहेत. म्हणून तुमचं आरसी चुकलं किंवा पॅराजंबल चुकलं तर लगेच प्रॅक्टिस करून लगेच रिव्हिजन करून होत नाही, कारण तुमचा पिलर वीक आहे मुळात. तो पिलर स्ट्रॉंग करा, ऑटोमॅटिक तो टाईप स्ट्रॉंग होतोय तुमचा. हे महत्वाचं आहे इंग्रजीमध्ये. पिलर स्ट्रॉंग करायला शिका. काय लिहिलंय, पिलर स्ट्रॉंग करा, बाकी ऑटोमॅटिक स्ट्रॉंग होतोय. शेवटी काय लिहिलंय बघा बरं, ट्रीट इंग्लिश ॲज अ लँग्वेज नॉट ॲज अ सब्जेक्ट. भाषा म्हणून बघा इंग्लिशकडं, ना की सब्जेक्ट म्हणून. आणि इंग्लिशला वेळ द्यायला शिका रे. तुम्हाला माहिती आहे ना बाबा इंग्रजी महत्वाचं आहे, एवढं सगळं घसा ओढून मी सांगायला लागलो बाबा इंग्रजी महत्वाचं आहे. बाकीचे टॉपर्स सांगतात की बाबा इंग्लिश महत्वाचं आहे, तुम्ही का नाही करत अभ्यास इंग्रजीचा. इंग्रजी डेव्हलप करणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे इंग्रजी. कारण पण सांगतो लॉजिकली. सर तुम्हाला नुसतं सांगून सोडणार नाही की सोपं आहे, कारण आम्ही का सोपं आहे ते पण समजून सांगतो. क्वांट किंवा रिझनिंग तुम्हाला ते ग्रास्प करावं लागतं, त्याची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे पहिला इनपुट घ्यायचा ब्रेनमध्ये, ब्रेन त्याची प्रोसेसिंग करणार, ते कन्सेप्ट लक्षात ठेवणार, ते कन्सेप्ट रिवाइज करणार, धारदार करणार, आणि मग तुम्ही आउटपुट देणार आहे. ऑन द बेसिस ऑफ तुम्ही जे शिकलाय त्या ग्रास्पिंगच्या रेफरन्सवरती तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. इंग्रजीला असं काहीच नाहीये. बस तुम्हाला पिलर स्ट्रॉंग करायचे आणि फक्त निरंतर करत राहायचंय. इनपुट किंवा आउटपुट प्रोसेसिंग असं काहीच नाहीये. प्रोसेसिंग काहीच नाही इंग्लिशमध्ये. तुमचा ब्रेन कमी खर्च होतोय. क्वांट रिझनिंग मध्ये प्रोसेसिंग लागते ब्रेनचं, तसं इंग्रजीमध्ये काय लागते, कन्सिस्टन्सी. कळशीत कळशी तुमच्या लँग्वेजमध्ये मीम्सच्या. किती कन्सिस्टन्सी पाहिजे, 2 महिना 3 महिना मॅक्स. फक्त वेळ द्या त्या गोष्टीला. वेळ दिला एक 60 दिवस 70 दिवस की ती गोष्ट तुमच्या मेंदूला जड जाणार नाही. विश्वास ठेवा माझ्यावरती. खूप रिस्पॉन्सिबली आणि काळजीपूर्वक सांगतोय मी की बाबा इंग्रजी डेव्हलप करणं सोपं आहे. डिफरन्स ऑफ इंग्लिश विथ रिस्पेक्ट टू प्री लेवल अँड मेन्स लेवल अँड आरबीआय इन्शुरन्स मेन्स लेवल अँड पीओ मेन्स लेवल. इंग्रजीचा विषय काय माहिती आहे, क्वांट अँड रिझनिंग डेव्हलप करताना तुम्हाला स्टेप बाय स्टेपच डेव्हलप करावं लागतं, अगदी शून्यातून. इंग्रजी तसं नाही. तुम्ही डायरेक्ट मेन्स लेवलचे लेक्चर बघितले एक 15 दिवस 20 दिवस, तरी 15 दिवस बघितले 16 दिवशी तुम्हाला ऍटलिस्ट 20-30% नॉलेज तुमचं वाढणार आहे. इंग्रजीची ही खासियत आहे, तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा दौर आहे त्यामुळे सांगितलं की स्टेप बाय स्टेप डेव्हलप करा तुम्ही. आणि राहिला विषय लेवलचा, आरबीआय NICL, तर पकडून चला आरबीआय असिस्टंट म्हणा किंवा NICL असिस्टंट, NICL असिस्टंट,
आणि कोणती राहिली व्हॉइस असिस्टंट. इंग्लिशची लेवल खूप सोपी येते मेन्सला. आणि व्हॉइस वर्सा IBPS क्लर्क, SBI क्लर्क, SBI PO, IBPS PO अवघड येते असं म्हणणार नाही, स्लाइटली अवघड येते. आलं लक्षात. आणखी एक काय आहे, निगेटिव्ह दृष्टिकोनातून इंग्लिशकडे बघू नका. इंग्लिशवरती प्रेम करायला शिका. इंग्रजी खूप भारी आणि इलाइट क्लासवाल्यांची लँग्वेज आहे. तुम्हाला आयुष्यात एक अलग कॉन्फिडन्स येईल ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश येईल प्रॉपर. प्रत्येक गोष्टीत तुम्ही सोबत सिलेक्शन घेणार आहे. बँकेत गेल्यावर सुद्धा तुम्हाला तो मेल वाचायचा, काय आहे सांगायचा, मॅनेजरला सांगायचा, डीजीएमला सांगायचा, किंवा LICW झाला तुम्ही किंवा NICLO झाला, फॉरवर्ड करणं, रिट्रीव्ह करणं मेल, तो माहिती काय आहे ते समजून सांगणं, ब्रीफिंग करणं, कस्टमरला फेस करणं, सगळ्या गोष्टीत इंग्लिश आहे. खूप चांगला कॉन्फिडन्स येईल तुम्हाला ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश येईल. मग तुम्ही ग्रामीण भागातले असं आहे किंवा झडपीत शिकलोय, काही डोक्यात घेऊ नका. मी पण झडपीतच शिकलोय आणि मी पण ग्रामीण भागातलाच आहे. माझं इंग्लिश एवढं स्ट्रॉंग होऊ शकतं, प्लस मी ऍग्री बॅकग्राऊंडचा आहे. जर मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे, प्लस ऍग्रिकल्चरलची डिग्री आहे, एवढं सगळं बॅकग्राऊंड म्हणजे ह्या टाईपचं बॅकग्राऊंड असताना पण माझं इंग्लिश स्ट्रॉंग होऊ शकतं, तर तुमचं का नाही होऊ शकत? डेफिनेटली तुम्ही करू शकता. प्रश्न हा आहे की जंगलच्या राजाला, जंगलच्या म्हणजे सिंहाला वाटतं की तो राजा आहे म्हणून तो राजा आहे. तुम्हाला वाटतं का नाही हे महत्वाचं आहे जास्त. अंडरस्टूड? आय होप तुम्हाला बऱ्यापैकी एकदम डीप लेवलमध्ये सांगितलं बाबा इंग्लिश डेव्हलप कसं करायचं, काय करायचं. अशापेक्षा बाबा तुम्ही सगळं आहे असं फॉलो करा. पण प्लॅनिंग कसं करायचं, इंग्लिशचं डेव्हलप करतात कसं, हे तर तुम्हाला समजलं असेल. आय होप. दुसरी गोष्ट तुमच्या मनातला फोबिया दूर झाला असेल की यार इंग्लिश डेव्हलप करणं खूप सोपं आहे, काय करायचं, एवढा स्टेप सगळ्या फॉलो करायचं, इंग्लिश खतम. काहीच नाही इंग्लिशमध्ये. खूप सोपा विषय आहे. आणि फायदा काय आहे माहिती आहे इंग्लिशचा, तुम्ही 4 महिने ते इंग्लिश करून घेतलं ना, परत इंग्लिशचा अभ्यास केला नाही तरी चालतं. चालतं तरीही फक्त तुम्ही अर्धा तास अभ्यास केला इंग्लिशचा तरी तुमचा स्कोअर खाली येणार नाही. एकदा का तुम्ही 90-95% लेवल गाठली की तिथून पुढे फक्त अर्धा तासच इंग्लिशचा अभ्यास करायचा, लेवल कमी होत नाही तुमची. मग बाकी सगळ्या वेळ तुम्ही कॉम्प्युटर, GK, क्वांट, रिझनिंगला वापरू शकता. आलं लक्षात? चलो ठीक आहे, भेटूया आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि नक्कीच इंग्लिशला महत्व द्या. आणि जर तुम्ही इंग्लिशला महत्व दिला तर इंग्लिश तुम्हाला पोस्ट दिल्याशिवाय थांबणार नाही, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण 1 मेला लेक्चर रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळं.